Hello everyone, in this video we discuss instrumentation of flame photometry in detail. ह्या व्हिडिओमध्ये आपण फ्लेम फोटोमेट्रीचे इन्स्ट्रुमेंटेशन डिटेलमध्ये बघणार आहोत. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की फ्लेम फोटोमेट्रीमध्ये कोणकोणते पार्ट्स किंवा कॉम्पोनंट्स इन्स्ट्रुमेंटमध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये पहिला आपण बघितला होता तो बर्नर. बर्नरचा रोल काय? तर आपण जे प्रिन्सिपल बघितलं त्या प्रिन्सिपलमध्ये 3 स्टेप बघितल्या. त्यातली पहिली स्टेप होती व्हेपोरायझेशन. व्हेपोरायझेशन म्हणजे काय? आपलं सॅम्पल जे लिक्विड फॉर्ममध्ये आहे, आपण जे सोल्युशन फॉर्ममध्ये आणलंय, त्यामधनं जो सॉल्व्हंट आहे तो उडवणे किंवा तो तिथनं रिमूव्ह करणे, ही व्हेपोरायझेशन स्टेज झाली. सेकंड स्टेज आहे ते म्हणजे ॲटोमायझेशन. त्यामध्ये फ्लेमच्या हीटमुळे जे मॉलिक्युल्स आहेत ते गॅशियस ॲटममध्ये कन्वर्ट होतात. सॅम्पलचे जे मॉलिक्युल्स आहेत ते गॅशियस ॲटममध्ये कन्वर्ट होतात. आणि थर्ड आहे एक्सायटेशन, जिथे त्यातले काही ॲटम आहेत ते फ्लेमकडे एनर्जी घेतात आणि हायर एनर्जी लेवलला एक्साइट होतात. आता ही जी सगळी प्रोसेस आहे ही ह्या बर्नरमध्ये घडते. त्यामुळे बर्नर हा महत्वाचा पार्ट आहे. त्यानंतर सेकंड पार्ट आहे तो म्हणजे मोनोक्रोमॅटर, जो आपल्याला हवी असलेली वेवलेंथ असलेली रेडिएशन पुढे जायला अलाव करतो. म्हणजे फ्लेममध्ये सॅम्पलचं ॲटोमायझेशन झालं, एक्सायटेशन झालं, तो पुन्हा रिलॅक्स होणार आहे आणि रिलॅक्स होत असताना काही रेडिएशन एमिट करणार आहे. आणि हे जे एमिट होणारे रेडिएशन्स आहेत त्यातले ठराविक वेवलेंथची रेडिएशन आपल्याला स्टडी करायला हवे. ती फोटोसेल म्हणजे डिटेक्टर पर्यंत पोहोचवण्याचं काम हे मोनोक्रोमॅटर करतो. इथे आपण प्रिझम मोनोक्रोमॅटर वापरलाय. मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये तुम्ही प्रिझम आणि ग्रेटिंग्स हे 2 टाईपचे मोनोक्रोमॅटर डिटेलमध्ये शिकलेले आहात. FY ला कुठेतरी स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये हे तुम्हाला झालेलं आहे. त्यातला प्रिझम मोनोक्रोमॅटर इथे आपण वापरलाय. नेक्स्ट डिटेक्टर. डिटेक्टरमध्ये फोटोसेल आहे. त्या फोटोसेलच्या साहाय्याने आपण ते रेडिएशन डिटेक्ट करतो, जी वेवलेंथ डिटेक्ट करतो. त्यानंतर ॲम्प्लिफायर आणि रीडआउट सिस्टीम. हे डिटेल इन्स्ट्रुमेंटेशन आपल्या फ्लेम फोटोमेट्री ॲपरेटसचं आहे. आता आपण ह्यातले काही बर्नर बघणार आहोत. आपण 2 महत्वाचे बर्नर बघणार आहोत. ते म्हणजे एक म्हणजे टोटल कन्झम्पशन बर्नर आणि दुसरा म्हणजे प्रीमिक्स ऑर लॅमिनार फ्लो बर्नर. टोटल कन्झम्पशन बर्नर आणि प्रीमिक्स किंवा लॅमिनार फ्लो बर्नर आपण बघणार आहोत. आता टोटल कन्झम्पशन बर्नर म्हणजे काय? अ टिपिकल टोटल कन्झम्पशन बर्नर इज मेड अप ऑफ 3 कॉन्सेंट्रिक ट्यूब. जो टिपिकल जो आपला बर्नर आहे टोटल कन्झम्पशन ह्याच्यामध्ये 3 कॉन्सेंट्रिक ट्यूब आपल्याला बघायला मिळतात. शोन इन फिगर, आता बाजूला फिगर दाखवलेली आहे 3.3, त्यामध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ते बघायला मिळते. तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा ती फिगर दिसत असेल. द सेंट्रल ट्यूब इज अ फाईन कॅपिलरी थ्रू विच द सॅम्पल सोल्युशन इज कॅरिड आउट इन टू द फ्लेम. आता जी मधली जी ट्यूब आहे ती एक फाईन कॅपिलरी ट्यूब आहे आणि त्यामधनं आपलं जे सॅम्पल आहे ते फ्लेम पर्यंत पोहोचतं. Then the fuel and oxidant enter from the side tubing and burn at the top of the burner to produce a flame. आणि फ्युएल आणि आपला ऑक्सिडंट सुद्धा लागतो. आपल्याला जी कंबन्शन प्रोसेस आहे ही तुम्हाला माहित असेल. कंबन्शन प्रोसेसमध्ये काय असतं तर एक फ्युएल असतो आणि एक ऑक्सिडंट असतो. फ्युएल आणि ऑक्सिडंट हे जेव्हा आपण इग्नाइट करतो तेव्हा तो फ्युएल आहे तो ऑक्सिडंटच्या मदतीने पेट घेतो. आता हे जनरली तुम्ही जर इंजिनिअरिंगचा सिलेबस बघितला तर त्यांना फर्स्ट इयरला अप्लाइड केमिस्ट्री आणि त्यामध्ये फ्युएल हा टॉपिक आहे आणि या टॉपिकमध्ये डिटेलमध्ये शिकायला मिळतं. तुम्ही जर ऑब्झर्व केलात, तुम्ही घरी कोणाच्या जर चूल असेल, तुम्ही आता बरेच जण रुरल एरियामध्ये राहतात त्यामुळे घरी आसपास तुमच्या चुली असणार. आपण फ्युएल म्हणून लाकडाचा वापर करतो. ते लाकूड आणि ते आपण इग्नाइट करतो, माचीस वापरून ते इग्नाइट करतो. पण पेटवल्या ते लाकूड पेटतं का? नाही पेटत. ती चूल व्यवस्थित पेटवण्यासाठी आपल्याला फुंकर मारावी लागते. त्या चुलीला हवा द्यावी लागते. आपल्याकडे फुंकणी असते, त्या थ्रू आपण हवा देतो. आता हे जी फुंकणी ही जी हवा आहे ही कशाचं काम करते तर ऑक्सिडंटचं काम करते. त्यामुळे कोणतेही फ्युएल जर जाळायचं असेल तर त्याच्यासोबत ऑक्सिडंट हा आलाच. प्रॉडक्ट काय मिळतो आपल्याला?
तर कंबशन प्रॉडक्ट प्लस एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट, हे आपल्याला माहिती आहे. आता इथे सुद्धा आपल्याला फ्युएल आणि ऑक्सिडंट लागणार आहे. ऑक्सिडंटच्या जागी आपण ऑक्सिजन घेणार आहोत आणि फ्युएल म्हणून हायड्रोजन घेणार आहोत. आपण काय केलंय तर 3 कॉन्सेंट्रिक ट्यूब घेतल्या, त्याच्या मधल्या ट्यूब मधनं आपण सॅम्पल बर्नर पर्यंत आणतोय आणि बाजूच्या ज्या 2 ट्यूब्स आहेत, त्याच्या अराउंडच्या 2 ट्यूब्स आहेत, त्याच्या एकामधनं फ्युएल आणि दुसऱ्यामधनं ऑक्सिडंट आपण बर्नरमध्ये आणतोय. त्यानंतर आपण हे पेटवणार आहोत. आता हा जेव्हा आपण बर्नर पेटवतो तेव्हा काय होतं तर व्हेपोरायझेशन, ॲटोमायझेशन ह्या प्रोसेस तिथे होतात. An atomizer attached to the base of the burner produce suction, due to which the sample solution is converted into fine mist. The name total consumption burner is used because all the sample that enter in capillary tube will enter the flame regardless of droplet size. आता इथे ॲटोमायझर सुद्धा अटॅच केलेला असतो त्या बर्नरच्या इथे, त्यामुळे ॲटोमायझेशन होतं आणि नेब्युलायझेशन प्रोसेस सुद्धा ह्याच्यामध्ये होते. पंप आपण वापरलेला आहे. सक्शन, त्या सक्शन तिथे सक्शन तयार होतं ॲटोमायझर आणि तिथे आपण पंप वापरून सक्शन तयार करतो, त्यामुळे सॅम्पल सोल्युशन हे फाईन मिस्ट मध्ये कन्वर्ट होतं, फाईन ड्रॉपलेट मध्ये कन्वर्ट होतं आणि बर्नरला येऊन मिळतं. आता ह्या बर्नरला आपण टोटल कन्झम्पशन बर्नर असं आपण म्हणतो, कारण आपण जो सगळं सॅम्पल वापरलंय, जे फाईन कॅपिलरी ट्यूब मधनं पास केलंय, ते सगळंच्या सगळं सॅम्पल इथे फ्लेम मध्ये इंट्रोड्यूस होतं रिगार्डलेस ऑफ ड्रॉपलेट साईज. त्याच्या ड्रॉपलेट साईजवर काही नसतं, सगळ्याच्या सगळं सॅम्पल इथे फ्लेम मध्ये बर्न होतं, म्हणून आपण त्याला टोटल कन्झम्पशन बर्नर म्हणतो, कारण तो सगळ्याच्या सगळं सॅम्पल कन्झ्युम करतो. आता ह्या टोटल कन्झम्पशन बर्नरचे काही ऍडव्हान्टेजेस सुद्धा आहेत आणि काही डिसएडव्हान्टेजेस सुद्धा आहेत. ऍडव्हान्टेज बघायला गेलात तर एंटायर सॅम्पल एंटर इन टू द फ्लेम अँड हेन्स इट इज मोर सेन्सिटिव्ह. आता सगळ्याच्या सगळ्या सॅम्पल तो बर्नर वापरतोय अनालिसिससाठी, त्यामुळे तो एकदम सेन्सिटिव्ह आहे. सेकंड, द फ्लेम कॅन बी ऍडजस्टेड टू प्रोड्यूस हाय टेम्परेचर बाय प्री कंट्रोल ऑफ फ्युएल टू ऑक्सिडंट रेशो. आपण फ्युएल आणि ऑक्सिडंट रेशो कंट्रोल करून आपण हाय टेम्परेचरला ती फ्लेम ऍडजस्ट करू शकतो. आणि डिसएडव्हान्टेज काय तर फ्लेम प्रोड्यूस बाय टोटल कन्झम्पशन बर्नर इज नॉयसी अँड टर्ब्युलंट. ही जी फ्लेम तयार होते टोटल कन्झम्पशन बर्नरमुळे ही एकदम नॉयझी असते, एक मोठा आवाज येतो त्या बर्नरचा. आणि सेकंड, द रिडिंग ऑप्टेन आर नॉन रिप्रोड्युसिबल सिन्स द साईज ऑफ ड्रॉपलेट्स व्हेरी. आता जे सॅम्पल इंट्रोड्यूस होत आहे, आपण जे सगळं सॅम्पल इंट्रोड्यूस केलंय त्याची ड्रॉप साईज ही व्हेरी होणार आहे. म्हणजे जेव्हा आपण सॅम्पल रिपीट करू तेव्हा तेवढ्याच साईजचे ड्रॉप तयार होऊन ते सॅम्पल बर्नरमध्ये पोहोचेल असं नाही, त्यामुळे जी रिडिंग येणार आहे ती नॉन रिप्रोड्युसिबल असणार आहे. ही टोटल कन्झम्पशन जो बर्नर आहे त्याचं डिसएडव्हान्टेज आहे. त्यानंतर सेकंड येतो प्रीमिक्स ऑर लॅमिनार फ्लो बर्नर. प्रीमिक्स किंवा लॅमिनार फ्लो बर्नर हा आपण लॅबमध्ये बघणार आहोत. जेव्हा कॉलेज सुरू होईल आपण लॅबमध्ये एकत्र भेटू तेव्हा मी तुम्हाला हा प्रॅक्टिकल दाखवणार आहे आणि त्यावेळी आपण हा बर्नर बघणार आहोत, आपण हा यूज करणार आहोत. आता टिपिकल प्रीमिक्स अँड लॅमिनार बर्नरचा जर आपण विचार केला तर तुम्हाला जी स्क्रीनवर डायग्राम दिसते ती त्याची डायग्राम आहे. त्यामध्ये जर तुम्ही बघितलात तर एक बर्नर आहे, बर्नर हेड आहे आणि खाली काही बफल्स आहेत फॉर मिक्सिंग, सॅम्पल ऑक्सिडंट आणि फ्युएलसाठी इनलेट्स आहेत आणि ड्रेनेज आहे. आता हे कशासाठी लागतंय हे सगळं आपण आता डिस्कस करू. इन दिस टाइप ऑफ बर्नर ऍस्पिरेटेड सॅम्पल, फ्युएल अँड ऑक्सिडंट आर थ्रोली मिक्स and then made to flow past a series of buffle that remove all but the finest droplets. As a result of buffles, majority of sample 95% collected at the bottom of the mixing chamber where it is drain off. आता ह्या बर्नर मध्ये काय होतंय बघा, आपण जर डायग्राम व्यवस्थित बघितली तर एक चेंबर आहे, चेंबर मध्ये इनलेट आहेत सॅम्पलसाठी, ऑक्सिडंटसाठी आणि फ्युएलसाठी. आता ह्या थ्रू आपण आपलं सॅम्पल त्या चेंबर मध्ये आणतो आणि बफेलच्या थ्रू आपण ते मिक्स करतो.
आणि मिक्स केल्यानंतर तिघांचं थोरो मिक्सिंग झाल्यानंतर ते आपण बर्नर हेडमध्ये आणून ते तिथे आपण बर्न करतो. पण ह्या केसमध्ये काय होतं, जवळपास 95% जे सॅम्पल आहे हे इथे ज्या चेंबरच्या खालच्या साईडला जमा होतं आणि ते लॉस होतं, आपण ड्रेन करून टाकतो ते, आणि फक्त 5% सॅम्पल त्या बर्नर पर्यंत पोहोचतं आणि त्या 5% सॅम्पलवर आपण आपला रिझल्ट घेतो. त्यामुळे ह्या प्रोसेसमध्ये आपल्या सॅम्पलचा मोठ्या प्रमाणात लॉस होतो. आता ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस बघितलं तर डिसएडव्हान्टेज आपण बघितलं, ओनली स्मॉल पोर्शन ऑफ सॅम्पल 5% रिचेस द फ्लेम, 5% फक्त सॅम्पल फ्लेम पर्यंत पोहोचतं. सिन्स व्हेरी फ्यू आयटम्स आर एक्साइटेड रिझल्टिंग एमिशन इंटेन्सिटी वीक, त्यामुळे काहीच आयटम एक्साइट झाल्यामुळे जी एमिशन इंटेन्सिटी असते ही वीक असते. हे याचे डिसएडव्हान्टेज आहेत. पण काही ऍडव्हान्टेजेस सुद्धा आहेत. इट प्रोड्यूस टर्ब्युलंट, नॉइजलेस अँड स्टेबल फ्लेम. नॉन टर्ब्युलंट, नॉइजलेस आणि स्टेबल फ्लेम हा जो बर्नर आहे तयार करतो. वेपोरायझेशन, ॲटोमायझेशन, एक्सायटेशन ऑफ ॲटम्स टेक्स प्लेस इफिशियंटली. आता आपण सॅम्पल, फ्युएल आणि ऑक्सिडंट थोरोली मिक्स केल्यामुळे व्हेपोरायझेशन, ॲटोमायझेशन आणि एक्सायटेशन हे चांगल्या प्रकारे ह्या मेथडने होतं. दिस टेंड टू एनहान्स सेन्सिटिव्हिटी अँड रिप्रोड्युसिबिलिटी. ही मेथड रिप्रोड्युसिबल आहे. जे डिसएडव्हान्टेज आपल्या टोटल कन्झम्पशन बर्नरचं होतं की मेथड रिप्रोड्युसिबल नाही, म्हणून ही मेथड रिप्रोड्युसिबल आहे. हा झाला आपला प्रीमिक्स बर्नर. आता त्यानंतर मिरर, आपण कॉन्केव्ह मिरर आपण वापरतो. आता बर्नर नंतर मेन आहे सेकंड पार्ट येतो, तो म्हणजे इन्स्ट्रुमेंटेशन मधला मिरर. आपण कॉन्केव्ह मिरर आपण वापरतो आणि त्याच्या थ्रू फ्लेम मध्ये सॅम्पलने एक्साइट होऊन रिलॅक्स झाल्यानंतर जे रेडिएशन बाहेर टाकलेले आहेत, एमिट केलेले आहेत, ते आपण त्याच्या थ्रू स्लिट थ्रू आपण मोनोक्रोमॅटर पासून पर्यंत पोहोचवतो. इथे आपण मोनोक्रोमॅटर वापरलाय, तो प्रिझम मोनोक्रोमॅटर वापरलेला आहे. त्यानंतर डिटेक्टरसाठी आपण फोटोसेल वापरलेला आहे. आता हे झालं इन्स्ट्रुमेंटेशन डिटेल इन्स्ट्रुमेंटेशन, आणि यामध्ये आपण बर्नर डिटेलमध्ये बघितलेत. आपल्या सिलेबसच्या आवश्यकतेनुसार आपण इथे आपले जे दोन्ही बर्नर आहेत हे इथे डिटेलमध्ये डिस्कस केले. आता इथे आपण थांबूया. थँक्यू.